काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जंतर मंतरवर जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आम्ही जंतर मंतर सोडणार नाही, अभिजित दिपकेंची भूमिका। काँग्रेस जनता पार्टीचं संसद परिसरात आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, वांगचूक यांना रुग्णालयातून सोडा, पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या, सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या, नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचं आश्वासन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अमित शहांची भेट घेतली। दिल्लीतील तणाव पाहता प्रधानांकडून गृहमंत्र्यांची भेट, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे लक्ष। जंतर मंतरवरील काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनातील युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त, संसद परिसरात तणावाचं वातावरण। लोकसभेत जोरदार गदारोळ, विरोधकांकडून घोषणाबाजी, नीट पेपरफुटी, राम मंदिर दानचोरी प्रकरणी चर्चेची मागणी। दिवसभरात लोकसभा 5 वेळा तर राज्यसभा 4 वेळा स्थगित, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला। नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुणाविरोधी पंतप्रधान आहेत। एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाही, राहुल गांधी यांचा ट्विट करत निशाणा, जाणीवपूर्वक तरुणांवर दडपशाही केल्याचा आरोप। दिल्लीत इंटरनेट सेवा काही प्रमाणात सुरू, काँग्रेस जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 8 वाजल्यापासून बंद होती इंटरनेट सेवा। दिल्लीतील लोखंडी बॅरिकेड हटवण्याच्या आंदोलकांकडून प्रयत्न, तिरंगी झेंडे घेऊन संसदेवर विद्यार्थ्यांचं आंदोलन, आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ समोर। 70 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची दिल्ली पोलिसांची माहिती, ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये एकही विद्यार्थी नसल्याची माहिती। जंतर मंतर मैदानाजवळ अज्ञातानं दगड विटांनी भरलेले 2 ट्रक लावले। हे ट्रक कोणी लावले? अभिजित दिपके यांचा पोलिसांना सवाल, तर या दोन्ही ट्रकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांचा फोन घेतला, अभिजित दिपकेंनी मध्यस्थी करत अधिकाऱ्यांकडून फोन परत मिळवून दिलाय। केरळमधील विद्यार्थी संघटनांचा लोकभवनच्या दिशेने मार्च, पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। दादरमधील चैत्यभूमी परिसरातील आंदोलनाचा व्हिडिओ, संजय राऊतांकडून ट्विट, आंदोलनात एका महिलेनं पोलिसांना झापलं, राऊतांनी ट्विट करत महिलेचं कौतुक केलं, हात संताप, हे भ्रष्ट सरकार जाळून टाकेल, राऊतांचं ट्विट। सीजेपीच्या आंदोलनाप्रकरणी मुंबईत 5 गुन्हे दाखल, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आंदोलनाप्रकरणी 3 गुन्हे दाखल। संसदेत विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज होऊ दिलं नाही, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया, वंदे मातरम बिल विरोधकांच्या गोंधळामुळे येऊ शकलं नाही, मेधा कुलकर्णी यांची माहिती। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या कार्यक्रमात भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचा जाहीरपणे नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। निमंत्रण पत्रिकेत माझं नाव नाही असं म्हणत कोळंबकरांनी संजय शिरसाट यांना सुनावलंय, तर कोळंबकर हे 40 वर्ष माझे जुने मित्र आहेत, पुढच्या वेळी अशी गडबड होणार नाही, शिरसाट यांची प्रतिक्रिया। महायुतीविरोधात लढलेल्यांना भाजपनं प्रवेश देण्याचा संबंध नाही, तरी प्रवेश दिल्यास आमच्याकडेही प्रवेश करणाऱ्यांची कमी नाही, देवकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरून गुलाबरावांचं विधान, विधानसभेला देवकर विरुद्ध गुलाबरावांमध्ये लढत झाली होती। शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणारे सीजेपी आंदोलक मनसेच्या शाखेसमोर, मनसे नेते संदीप देशपांडेंनी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली, संदीप देशपांडेंनी आंदोलक विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला यवतमाळच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा, यवतमाळमधील संविधान चौकात विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनांचं आंदोलन, 2 तास यवतमाळमधील बस स्थानक चौकात वाहतूक ठप्प। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीमध्ये पुरोगामी संघटनांचं आंदोलन, जंतर मंतरवरील पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध। दिल्लीच्या जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनाचे पडसाद मीरा भाईंदर शहरात उमटले, विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून शहीद कौस्तुभ प्राणे चौकात मोर्चाकडे सरकारविरोधात निदर्शनं केली। सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ बीडच्या अंबाजोगाईत आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अंबाजोगाईमध्ये लाँग मार्च, सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी लक्ष वेधून घेतलं। नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ 40 गावात काँग्रेस जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शहर पवार गटाचे आंदोलन, शरद पवार गटाचं हे आंदोलन करण्यात आलेल्या दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी।
नाशिकमधील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे. मंत्री गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश आले. 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार, मंत्री गिरीश महाजन यांचं आश्वासन. रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी. पोलिसांना 1 दिवस म्हणणं सादर करण्यासाठी मुदत. खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांवर गुन्हा दाखल आहे. जळगावात एसआर प्रक्रियेवरून शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांची धार्मिक पोस्ट व्हायरल. भंगाळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. मुस्लिम समाज पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नवी मुंबईतील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना अटक. तुर्भे येथील स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिका यांच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप. खंडणी देण्यास नकार दिल्यावर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. एसआर प्रक्रियेवर किरीट सोमय्या यांचे आरोप. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बांगलादेशी मुस्लिमांनी वोट जिहाद मोहीम राबवल्याचा आरोप. एसआर मोहिमेदरम्यानही मशिदींमध्ये बसून बोगस अर्ज भरले जात असल्याचा दावा. नवी मुंबईत लॉजवर पोलिसांचा छापा. नवी मुंबई पोलिसांनी देह व्यापारातून 10 पीडित महिलांची सुटका केली. लॉज व्यवस्थापकासह 3 अटक. तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकल ट्रेनमध्ये प्रवाशाला मारहाण करणारे 2/3 अटकेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आरपीएफची तातडीची कारवाई. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना पकडलं. बीडच्या देशातील 30 सायबर फसवणुकीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गुन्ह्यात जळगावच्या भुसावळमधील तरुणाचा सहभाग. मयूर कोळी असं आरोपीचं नाव. जळगाव सायबर पोलिसांची माहिती. त्यांच्या खात्यावर तब्बल 1,30 लाखांहून अधिक रक्कम जमा. शोधासाठी विशेष पथक रवाना. अहिल्यानगर शहरात तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई. सुमारे 35 लाखांचे 150 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त. झिशान सय्यद, रेहान शेख आणि वसीम बागवान यांना अटक. तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यात परतवाडा अंजनगाव सुरजिया महामार्गावर भीषण अपघात. नीलगाई आडवी आल्यानं दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. अपघाताची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. गौरव वाधवा असं त्याचं नाव. अमरावतीच्या वलगावमध्ये दुहेरी हत्याकांड. वलगावमधील बसस्थानक परिसरात 2 तरुणांची हत्या. किरकोळ कारणावरून हत्या. 5ही आरोपी अटकेत. या घटनेमुळे दहशतीचं वातावरण. शिर्डीत किरकोळ वादातून थेट हत्या. 2 महिला आरोपी पोलिसांच्या ताब्यात. साई मंदिर परिसरात फळ विक्रेता महिलेने दुसऱ्या विक्रेता महिलेवर चाकूने वार करत हत्या केली. या हल्ल्यामध्ये जखमी जयश्री क्षीरसागर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. कल्याण पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं. सोलापूरच्या बार्शीतील घटना. चिमुकलीचा मृतदेह घेऊन आरोपी महिलेनं पोलीस स्टेशन गाठलं. आरोपी पूजा खुर्दामळेनं 6 वर्षीय मोठ्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रायगडच्या महाडमधील शिवथरच्या श्री समर्थ रामदास विद्यामंदिर शाळेची इमारत धोकादायक. शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न आता ऐरणीवर. कृषी मंत्री भरणेंच्या इंदापुरातील घराबाहेर धाराशिवच्या शेतकऱ्यांचं आंदोलन. कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन. पोलिसांच्या मध्यस्थीनं कृषी मंत्री भरणेंचा फोनवरून शेतकऱ्यांसोबत संवाद. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मीरा भाईंदर पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मनसेचं आंदोलन. रस्ता बनवण्याचा ठेका अधिकारी आणि नेत्यांच्या मर्जीतल्या भ्रष्ट कंत्राटदारांनाच द्यावा. 1.5 फुटाचं उपरोधिक पत्र पालिका आयुक्त आणि शहर अभियंत्यांना दिलं. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध. शिंदखेडा तहसील कार्यालयावर हजारो बांधवांचा धडक महामोर्चा. सर्व 59 उपजातींमधील हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी. नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावं. मुंबई पालिकेचं आवाहन. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी. खबरदारी म्हणून पालिकेचं हे आवाहन. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती 25 ते 30% वाढल्याने यंदा गणेश मूर्ती महागल्या. वाहतूक खर्च आणि कारागिरांच्या मजुरीतही वाढ. गणेश भक्तांना मूर्ती खरेदीसाठी यंदा अधिक पैसे मोजावे लागणार. राज्यात पावसाचा जोर वाढणार. हवामान बदलामुळे आठवडाभर जोरदार पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांना दिलासा. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस दिलासादायक पाऊस होणार. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. 24 तारखेनंतर मात्र पुन्हा पावसात खंड पडण्याचा अंदाज. सोलापूरच्या माढ्यात मुक्ताईच्या पालखी सोहळ्यावर जेसीबीनं पुष्पवृष्टी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आई गंगूबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ पालखी सोहळ्याला चांदीचा रथ दिला. हा चांदीचा रथ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
वारी शिरलेल्या दुचाकीची वारकऱ्याला धडक काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ताफा थांबवून गंभीर जखमी वारकऱ्याला मदत केली। जखमी वारकरी बांधवाला ताफ्यातील वाहनातूनच वेळापूर येथे उपचारासाठी रवाना केलं।